ओके. मिशन TIT गणित विषयासाठी गजानन कदम सर सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे शिकवत आहेत. गजानन सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आजची तासिका सुरू करावी. गजानन कदम सर. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आपण गेली 3 दिवस सरळ व्याज ही कन्सेप्ट पाहत होतो. तर सोप्याकडून कठीणाकडे या सूत्रानुसार आपण ती सर्व कन्सेप्ट पाहिलेली आहे. सर्वांना सरळ व्याज ही जी भीती होती ती आता भीती निघून गेलेली असावी आणि सर्व सरळ व्याजाचं कोणतंही उदाहरण आलं तर ते व्यवस्थित सोडवतील अशी आशा बाळगतो. आणि त्यानंतरच लक्षात ठेवा, सरळ व्याज हे सोपं आहे. त्याच्या पुढची स्टेप आहे चक्रवाढ व्याज. आता हे चक्रवाढ व्याज समजून घेणं महत्वाचं आहे. आता चक्रवाढ व्याज जे असतं, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत त्याचं कारण हे चक्रवाढ व्याज आहे. लक्षात ठेवा. आता ते कसं ते तुम्हाला चक्रवाढ व्याज काढल्यानंतर कळत. त्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट आहे चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय. तर बोर्डवर तुम्हाला सूत्र लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही नोट करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल की काय आहे. ओके. चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे पी इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट क्लोज रेस टू n मायनस पी. अशा पद्धतीचं सूत्र आहे, हे नोट करून घ्या सर्वांनी. आता याच्यामध्ये पी जो आहे, पी तर प्रिन्सिपल आहे. 1 सूत्रामध्ये दिलेला आहे. आर जे आहे, आर आहे रेट ऑफ इंटरेस्ट. हे तुम्ही सरळ व्याजामध्ये पण पाहिलं, पी पण सरळ व्याजामध्ये पण पाहिलं. इथला पी जो आहे तो पण प्रिन्सिपलच आहे. फक्त विषय आहे यनचा. यन हे नवीन फक्त एक अल्फाबेट ऍड झालेला आहे. आता व्हॉट इज मीन बाय यन. यन मीन्स नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्षासाठी, जसं मुदत आहे त्याच पद्धतीने आहे. इथं टाइम दिलेला नाहीये, तर इथं यन दिलेला आहे. यन इज इक्वल टू नंबर ऑफ इयर्स. ओके, कळालं. तर अशा पद्धतीचं सूत्र आहे आणि हे त्याचं स्पष्टीकरण आहे. टी नाहीच आहे याच्यामध्ये, टी एन दिलेला आहे. ओके, नोट केलं का सर्वांनी. सर्वांनी नोट केलं का. पटकन साईडला लिहून ठेवा. येस, माधुरी मॅडम, थँक्यू. सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित आणि बोर्डवरचं व्यवस्थित दिसतंय का. हे खूप महत्वाचं आहे. ओके, चल. आता तुम्हाला थोडासा फरक कशा पद्धतीनं होतो हे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे व्याजामध्ये सरळ व्याज कधीही चांगलं. हा हा, ओके. सरळ व्याज कधीही चांगलं. चक्रवाढ व्याज जे आहे ते वाईट असतं. कुणासाठी, कर्ज घेणाऱ्यासाठी. पण जर आपण बँकेमध्ये जर पैसे जमा केले तर कर्ज म्हणजे चक्रवाढ व्याज बँकेमध्ये पैसे जमा करणाऱ्यासाठी कधी पण चांगलं असतं. काय फरक असतो हे सिंपल एका उदाहरणावरून पहा. प्रिन्सिपल आहे इथं 100 रुपये, 1000 रुपये समजा. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. ओके, टाइम आहे 5 वर्ष, बरोबर. किंवा 3 वर्ष कन्सिडर करा, 3 वर्ष आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, याच्यामध्ये आपल्याला व्याज किती बसेल असं जर विचारलं तर एस आय सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. म्हणजे पी आहे 1000 गुणुले आर आहे 10%, टी आहे 3 छेदस्थानी 100. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. 10 10 10 10 100, 100 गुणिले 3 म्हणजे 300 रुपये, बरोबर. क्लिअर, त्यात काही प्रॉब्लेम नाही ना.
आता हेच इकडे घेऊत आपण. प्रिन्सिपल आहे 1000, आर आहे 10%, टी आहे 3 वर्ष. ओके. आता इथं बघा ह्याच्यामध्ये फरक कसा पडतो. ह्याच्यामध्ये याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट, सीआय. सीआय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. हा, चक्रवाढ व्याजाला इंग्लिशमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. याला एस आहे सिंपल इंटरेस्ट, त्याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. तर पी पी इन ब्रॅकेट हे समजावून सांगतो तुम्हाला, 1+R100 N-T. ओके. ह्याच्यामध्ये बघा पी किती आहे 1000, इन ब्रॅकेट 1+R आहे 10%, 100, N आहे 3 वर्ष, मायनस टी आहे 1000. म्हणजे किती फरक पडतो हे मला सांगायचं आहे तुम्हाला. तर हे सॉल्व्ह केलं, हे सॉल्व्ह कसं करायचं ते पण सांगतो. इन ब्रॅकेट 11/10 चा घन मायनस 1000. हे कसं आलं ते सांगतो मी तुम्हाला. 1000 इंटू 11 चा घन. 11 चा घन किती होतो, तर 11 चा घन हा 1331 होतो. 1331 छेद 10 चा घन 1000 मायनस 1000. आता बघा हा शून्य कट, 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 हा शून्य कट. ओके. हे तिन्ही कटले. इथं किती राहिले 1331 मायनस 1000 म्हणजे आले 331 रुपये. हे आहे कंपाऊंड इंटरेस्ट. दोन्ही गणित तुमच्या समोर आहेत. बघा इथं एस आहे सिंपल इंटरेस्ट किती आला 300 रुपये. इथं कंपाऊंड इंटरेस्ट किती आला 331 रुपये. हे 31 रुपये का वाढले हे कोणी सांगू शकतं का. हे दोन्ही व्याजच आहेत, मग 31 रुपये इथं का वाढले. काय वाटतं तुम्हाला का वाढले असतील 31 रुपये. सिंपल ट्रिक नाही का. अगोदर हे समजून घ्या कन्सेप्ट. हा पूजा मॅम बरोबर आहे. हा इकडे लक्ष द्या. हे उदाहरण मी सांगणार आहे जस्ट तुम्हाला मी. हा आता लक्षात ठेवा काय होत असतं याच्यामध्ये. सिंपल इंटरेस्ट मध्ये सिंपल इंटरेस्ट मध्ये समजा 3 वर्षासाठी तुम्ही 1000 रुपये घेतले, तर 1000 रुपयाचं दर वर्षाला सिंपल इंटरेस्टनं तेवढंच व्याज येत असतं. म्हणजे 1000ला 10%, 100 रुपये आलं, म्हणजे 3 वर्षाचं 300 रुपये आलं. पण चक्रवाढ व्याजामध्ये तसं होत नसतं. काय होतं चक्रवाढ व्याजामध्ये, पहिला वर्ष कंप्लीट झालं, पहिल्या वर्षी किती होतं 1000 आणि व्याज होतं 100 रुपये, म्हणजे 1000 100 रुपये बरोबर. तर दुसऱ्या वर्षी काय होतं, ते 1000 वर व्याज लावत नाही, 1000 100 वर व्याज लावतात, म्हणजे व्याजावर व्याज लावतात. दुसऱ्या वर्ष संपल्यानंतर सुद्धा 1000 100 वर जे व्याज लागलं त्याच्यावर पुन्हा दुसऱ्या वर्षाचं व्याज पकडून तिसऱ्या वर्षामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं व्याजावर व्याज लावलं जातं, म्हणून हे 31 रुपये वाढतात. आता तुम्ही म्हणता सर 31 रुपये ही खूप कमी अमाऊंट आहे. 1000 रुपयाला सर्वसाधारणपणे कर्ज हे लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख याच्यामध्ये असतात, त्यावेळेस ही अमाऊंट खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. ओके. त्याच्यामुळं कंपाऊंड इंटरेस्ट हे सरळ व्याजापेक्षा कधीही महागाचं पडतं. समजलं का हे. आपण उदाहरण घेणार आहे जस्ट तुम्हाला हे दोन्हीतला डिफरन्स कळावा याच्यासाठी हेच सांगितलं होतं. कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीनं वेगळं असतं ते. मग हे ज्यावेळेस कधी आपल्याला बँकेमध्ये जर आपण पैसे ठेवले तर आपल्याला कधीही कंपाऊंड इंटरेस्ट सोपं असतं. ओके समजलं. आता आपण आपण याचं उदाहरण पाहू. ओके. कंपाऊंड इंटरेस्ट हे पण उदाहरणच होतं, पण हे मला फक्त एक्झाम्पल द्यायचं होतं तुम्हाला डिफरन्स कसा येतो ते. आता तुम्हाला
व्यवस्थित समजावून सांगतो की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं ते. ओके, चला इरेज करू हे. हम्म. बरं, याच्यामध्ये काही कळलं नाही असं काही आहे का? कुणाची शंका आहे का? कंपाऊंड इंटरेस्टवर येतो मी, पण त्याच्या अगोदर काही तुम्हाला शंका आहे का याच्यामध्ये? हा पटकन यस नो, वेळ नका घालू. ओके, ठीक, इरेज करतो. याच्यामधून फक्त डिफरन्स सांगायचा होता, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये काय फरक असतो. तर लक्षात ठेवा, सरळ व्याजामध्ये दर वर्षाचं व्याज हे त्याच रेटनं कन्सिडर केलेलं असतं, आणि चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज लावलं जातं, त्याच्यामुळे त्याचं अमाऊंट रास कधीही वेगळी येत असते. आता एक उदाहरण घ्या ज्याच्यानुसार आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. प्रश्न, दर साल दर शेकडा दर शेकडा 10% दराने, दर साल दर शेकडा 10% दराने 2000 रुपये, 2000 रुपयांचे, 2000 रुपयांचे 2 वर्षाचे, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? व्याज किती? फॉर्म्युला दिलेला आहे, शक्य असेल तर तुम्ही उत्तर काढावे. शेवटी मी सांगणार आहे, तरीही तुमच्या समोर फॉर्म्युला लिहून ठेवतो. चक्रवाढ व्याज बरोबर पी इन ब्रॅकेट 1+R/100⁻n-p. चला प्रयत्न करा उत्तर काढण्याचा. व्हेरी गुड पूजा मॅम, कॉंग्रॅच्युलेशन, आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. खूप छान. सिंपल इंटरेस्ट बऱ्याच जणांना लवकर समजतं, कंपाऊंड इंटरेस्ट समजत नाही. कंपाऊंड इंटरेस्ट हे खूप, म्हणजे तसं मी हार्ड म्हणायची गरज नाही, पण हार्डच आहे, 100% हार्ड आहे. हे लवकर समजत नाही, त्यासाठी पूजा मॅम लवकर उत्तर दिलं त्याच्याबद्दल त्यांचा अभिनंदन. चला करण्याचा प्रयत्न करा, आलं वेल अँड गुड, नाही आलं तर आपण आहे. माधुर मॅम थोडस चुकलं. वर्षा मॅम आपलं बरोबर आलेलं आहे. श्रेया मॅम आपलं पण बरोबर आहे. श्रुती मॅम आपलं पण बरोबर आहे. व्हेरी गुड. फॉर्म्युला दिलेला आहे समोर, तो फक्त त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. हा जयश्री मॅम थोडस चुकला, सोनाली मॅम बरोबर आहे आपला. चला ओके, स्वाती मॅम बरोबर, स्वाती पाटील मॅम बरोबर आहे आपला. गुड, बऱ्याच जणांची उत्तर आलेले आहेत. तर ज्यांची उत्तर आले नाहीत त्यांच्यासाठी पहा समोर आजवर पी काय आहे. बघा आपल्याला ते कळतं. पी काय आहे याच्यामध्ये, 2000 रुपये बरोबर. इन ब्रॅकेट 1+R, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10%, छेदस्थानी 100. एन किती आहे, किती वर्षासाठी आहे, 2 वर्षासाठी, म्हणजे इथं 2 लिहिणार, -2000. इथं काही प्रॉब्लेम आहे का, ह्या किमती मांडायला काही प्रॉब्लेम आहे का, याच्यामध्ये कुणाला समजलं नाही असं कोणी आहे का? किमती मांडायला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत, या स्टेप पर्यंत यायला काही प्रॉब्लेम आहे का? हे खूप महत्वाची स्टेप आहे. काही प्रॉब्लेम आहे का? हा पटकन
इथपर्यंत येताना काही प्रॉब्लेम नाही ना? शीतल मॅम थोडंसं चुकलेलं आहे, आता इकडे लक्ष द्या. ओके, चला इथपर्यंत येत आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, जशाच तसे 2,000 रुपये लिहा. आपल्याला आजवर ब्रॅकेट आपल्याला क्लिअर करायचं आहे. तर ब्रॅकेट क्लिअर करताना या बाजूला फक्त लक्ष द्या. इथं काय आहे, 1+10 या, हे फक्त हे ब्रॅकेटचं सांगतो मी तुम्हाला कसा सॉल्व्ह करायचा. ब्रॅकेट छेदस्थानी 100 आहे. ओके, आता हा सॉल्व्ह कसा करायचा, तर हे तुम्हाला अपूर्णांकाचे गणित सोडवताना मी सांगितलेलं आहे. आता इथं काहीच नाही म्हणजे इथं एक असतो, बरोबर आहे. आता काय झालं, हे अपूर्णांक झाले, हे अपूर्णांक आणि त्याच्यामध्ये या दोघांचा छेद वेगवेगळा आहे, याचा 100 आहे, याचा 1 आहे. ओके, मग यावेळेस तुम्हाला काय सांगितलं मी, की यावेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा, तिरकस गुणाकार करायचा, बरोबर आहे. तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय, 100 × 1 अधिक 1 × 10 छेदस्थानी छेदांचा पण गुणाकार. ओके, आता 100 × 1 म्हणजे किती आलं, 100. 1 × 10 म्हणजे किती आलं, 10 छेदस्थानी 100. उत्तर किती आलं, 110/100. ओके, आता 110/100 हे जर छेदामध्ये जर असेल तर आपण त्याला, हा शून्य आणि हा शून्य दोन्ही कट झाल्यानंतर राहतं 11/10. हे 11/10 हे आपल्याला घ्यायचे आहेत. हे समजलं का बघा, अपूर्णांकाची बेरीज समजली का? हे खूप महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का? हे अपूर्णांक मी शिकवलेलं पण आहे. ओके, 11/10 हे कुठून आलं हे तुम्ही पुन्हा विचारायला नको, म्हणून तुम्हाला हे व्यवस्थित स्पष्ट करून देतोय. ठीक आहे, क्लिअर? याच्यामध्ये काही चुकणार नाही तुम्हाला. हा ब्रॅकेट कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये हा ब्रॅकेटच खूप महत्वाचा आहे. ब्रॅकेट महत्वाचा आहे, तर ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. अपूर्णांकाची बेरीज आहे, ठीक आहे, आणि ते नियम लागले. हा, आता आपण इथं या सर्व बद्दल, या ब्रॅकेट बद्दल आपण लिहिणार आहेत 11/10 आणि याचा वर्ग आहे तर आहेच वर्ग मायनस 2000. आता इथं 2000 जशाच तसे. हा आता इथं काय आहे, ब्रॅकेटचा वर्ग आहे. ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे काय, दोन्ही संख्येचा छेदाचा पण वर्ग असतो, अंशाचा पण वर्ग असतो. ब्रॅकेटच्या बाहेरच्या संख्येशी त्याचा कधीही गुणाकारच असतो. मग 11चा वर्ग किती आहे, चला 11चा वर्ग सांगा पटकन मला. हम्म 11चा वर्ग किती? हा, सुप्रिया मॅम बरोबर आहे. आपल्याला लक्षात ठेवा, टेटच्या सर्व वर्ग वर्ग मॅम, माधुरी मॅम वर्ग, तुम्ही घन सांगितला. टेटच्या सर्व विद्यार्थ्यांना 30 पर्यंतचे वर्ग आणि 20 पर्यंतचे घन हे पाठच असले पाहिजेत. लक्षात ठेवा, घन म्हणजे क्यूब आणि स्क्वेअर म्हणजे वर्ग. 30 पर्यंतचे वर्ग आणि 20 पर्यंतचे क्यूब तुम्हाला माहीतच असले पाहिजे. ओके, व्हेरी गुड. शीतला मॅम बरोबर आहे आपलं. 11चा वर्ग आहे 121, 10चा वर्ग आहे 100 मायनस 2000. आता बघा, हे गुणाकारातले कटतात. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. इथं राहिले 20, इथं राहिले 121 आणि इथं राहिले 2000. आता हे जे राहिलेले आहेत त्यांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार. या दोघांचा गुणाकार केला, 20 × 121, याचा उत्तर येतं किती? उत्तर येतं सांगा पटकन. किती येतं उत्तर? 2420, बरोबर. नाही, एक मिनिट. हो, बरोबर आहे, करेक्ट. आणि मायनस 2000.
आता 2420 मधून 2000 गेले, खाली उरले 420. 420 हे आपलं उत्तर आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट आहे आता 420. हा, सुहासिनी मॅम शेवटी उत्तर दिलं. छान, चांगली गोष्ट आहे. बघा, ह्याचा स्क्रीनशॉट मारा, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हा बॉक्स पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे उत्तर सॉल्व्ह करायचं. यामध्ये कोणीतरी विचारलं होतं याची सिंपल ट्रिक आहे का. तर सुरुवातीला काय असतं, गणितामध्ये बेसिक माहिती पाहिजे. ट्रिक ज्या असतात, ट्रिक पण चांगलीच गोष्ट आहे, ट्रिकचा प्रॉब्लेम नाही आहे, परंतु आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे, हे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं. ट्रिक ही वेगळी गोष्ट आहे, ट्रिक पण समजावून सांगतो मी तुम्हाला, अगोदर हे बेसिक समजून घ्या. ओके, समजलं का हे. कुठं कोणत्या स्टेप मध्ये काही प्रॉब्लेम आहे का विचारा. हे जरा सिंपल पेक्षा कंपाऊंड इंटरेस्ट थोडस अवघड आहे, परंतु आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप हळूहळू तुम्हाला समजेल असं तुमच्या पर्यंत जाऊन शिकवण्याचा मी प्रयत्न करतो. जसं आम्हाला एम एड मध्ये सांगितलेलं असतं, बीएड ला पण मी टीच करताना सांगते की मुलात मूल होऊन शिकवा. हो, येस, डेफिनेटली माधुरी मॅम, आपण आणखी याच्यावर सेम टू सेम उदाहरणं घेणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे क्लिअर, हे समजलं का. ओके, चला, बाकीच्यांना कुणाचं काही कन्फ्युजन आहे का. असं होऊ नये की सर मी अडचणी विचारल्या नाही. नो कन्फ्युजन. ओके, व्हेरी गुड. आता आपण दुसरं गणित करू, त्यावेळेस आपण काही कन्फ्युजन असेल तर विचारा. ओके, चला. काय म्हणतात त्या. ऑर्डरची चार्ट दिसत नाहीये, बघावं लागेल. ओके, एक. हा बोर्ड जरा छोटा आहे, पण गावाकडे असल्यामुळं याच बोर्डवर मी ऍडजस्ट करत आहे. तुम्ही पण ऍडजस्ट करत आहे. चला, सेम टू सेम असं उदाहरण घेण्याचा प्रयत्न करूत आपण. दर साल दर शेकडा दर शेकडा 20% दराने, दर साल दर शेकडा 20% दराने 4000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, पण तुम्ही उत्तर काढलेलं कधी बेस्ट. ओके, चला, ट्राय युअर सेल्फ. हा, पुन्हा मॅडमचं उत्तर, एक मिनिट. बरोबर आहे, पुन्हा मॅडमचं उत्तर बरोबर आहे, स्वाती मॅडमचं उत्तर बरोबर आहे. आणखी कोणी उत्तर. जयश्री मॅमचं पण बरोबर आहे, पूनम मॅडमचं बरोबर आहे, प्रिया मॅमचं पण बरोबर आहे. श्रुती मॅम आपला पण बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे चक्रवाढ व्याज पण समजायला लागलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. समजतंय ना चक्रवाढ व्याज. हम्म. अधिका मॅम आपला पण बरोबर आहे, व्हेरी गुड.
तुम्ही नवीन आहेत, 2-3च लेक्चर झालेले आहेत मे बी तुमचे, पण चांगला ग्रिप पकडलेला आहे आपण. छान. तुम्ही सर्व पॉझिटिव्ह राहा टेट बद्दल, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 2022चे आता सेकंड फेज मध्ये बऱ्याच जणांचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्ही पण टेटला सिरियसली घ्या. आयुष्यामधला सगळ्यात शेवटचा चान्स आहे आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. यू कांट मिस. पूजा मॅम, प्लीज आपलं रिपीट टाकता का उत्तर? हर्षदा मॅम आपलं, हर्षदा मॅम आपलं बरोबर आहे. हा, पूजा मॅम आपण जरा रिपीट टाकलं तर बरं होईल. थोडस चुकलं मॅम, 1680 नाहीये उत्तर. हं, चला. हा बरोबर आहे, 1760 उत्तर आहे, 1760. स्नेहल मॅम बरोबर आहे आपलं, 1760. आता कसं आलं? शीतल मॅम आपलं पण बरोबर आहे. कसं आलं? पूजा मॅम बरोबर आहे. तर बघा, फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे. पी आय, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू पी प्लस पी इन ब्रॅकेट 1 + R 100 n मायनस मायनस पी. इथं पी आहे 4000 इन ब्रॅकेट 1 + 20/100, इथं 2 मायनस, हे बेसिक आहे. 4000 इन ब्रॅकेट. आता बघा इथं काय होणार, तेच मगाच्या पद्धतीनं, परंतु इथं इथं काय होणार, 1/1 अधिक 20 × 100, म्हणजे काय होणार, 100 म्हणजे 120 वर येणार आणि खाली येणार 100, म्हणजे इथं, हा, इथं येणार 12/10 अशा पद्धतीने येणार. 12 चा वर्ग मायनस 4000. 4000 जशाच तसे, 12 चा वर्ग आहे, 12 चा वर्ग किती, चला पटकन, 12 चा वर्ग किती, हे माहितच असायला पाहिजे वर्ग 30 पर्यंत. हा गुड, अधिका मॅम बरोबर आहे आपलं, बरोबर आहे. माधुरी मॅम बरोबर, धनलक्ष्मी मॅम बरोबर. 144/100, 100 का 10 चा वर्ग आहे म्हणून, मायनस 4000. हे शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. इथं राहिले 144 × 4, 144 × 40, 000, 4×1 = 16, हाताला 1, 4×1 = 16 आणि 1 = 17, हाताला 1, 4×1 = 4, 4×1 = 5, 0675, म्हणजे 5760. हे सर्व सॉल्व्ह झालं आपलं. ओके, त्या दोघांचा आपण गुणाकार केला, बरोबर, हे कटलं, राहिले 4000. 5760 म्हणून 4000 मायनस झाले, 1760 उरले, 1760, 1760 त्याचं उत्तर आहे. ओके, बघा, ममता मॅम बरोबर आहे आपलं उत्तर, खूप उशिरा दिलं फक्त. हा, स्नेहल मॅम काय म्हणतायत आपण, बोला मॅम. 12 कसे आले, हा, 12 कसे आले, इकडे लक्ष द्या, 12 कसे आले. इकडे या कोपऱ्यामध्ये पहा ना मॅम. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, सांगतो मी, ऐका. 1/20/100 असं आहे. हा, इथं संख्येच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतो. आता काय झालं, इथं 12 कसे आले बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × 100 अधिक 1 × 20 छेद 100 × 1, म्हणजे ह्या दोघांचा पण गुणाकार, बरोबर. आता इथं काय आलं बघा, इथं राहिले 100, इथं प्लस, या दोघांचा गुणाकार केला, इथं 20 झाले आणि खाली आले 100.
या दोघांचा बेरीज करा, 100 आणि 20 म्हणजे 120 छेद 100, बरोबर. हा शून्य कटला, हा शून्य कटला, किती राहिले? 12/10, म्हणून 12/10 आला. ओके, कळलं हे 12/10? ज्यांनी म्हणलं ना 12 कसं आलं, समजलं का मॅम? ज्यांचं कन्फ्युजन होतं ते. हा, ऐका ऐका, मागच्या गणितामध्ये इथं 11 का आलं? कारण इथं 10 होतं म्हणून 11 आलं. हा, इथं 10 होतं म्हणून 11 आलं. पण ऐका ऐका, कसं आलं तर ही पद्धत आहे, ही पद्धत आहे कसं आलं याच्यासाठी, बाकी काही नाही. ओके. हा, बरं. हे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? याच्यामधली कोणती स्टेप समजली नाही का? याच्यामधली विचारू शकता तुम्ही. स्नेहल मॅम म्हणतो तर बाकी समजलं. बरं, आणखी कोणी आहे का ज्याला समजलं नाही वगैरे? नो सर, सर्वांना समजलेलं आहे. व्हेरी गुड. कंपाऊंड इंटरेस्ट हा थोडासा हार्ड सब्जेक्ट आहे, म्हणून तुम्हाला मी बऱ्याच वेळेस विचारत आहे की काही प्रॉब्लेम आहे का. ओके, व्हेरी गुड, सर्वांना समजलेलं आहे. चला, आणखी एक उदाहरण पाहू सेम टू सेम पद्धतीचं, त्यानंतर आपण टाईप चेंज करू. ठीक आहे. Okay. आता इथं बघा, इथं 10% दराने, 10% दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, असा प्रश्न आहे. दर साल दर शेकडा 10% दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? फॉर्म्युला तोच आहे बघा. वेळ घ्या थोडासा, याला वेळ लागतच असतो. पूजा मॅम, एक मिनिट हा. आपलं उत्तर जे आहे करेक्ट आहे. पूजा मॅम, हँड्स ऑफ तुम्हाला इतक्या पटकन उत्तर काढण्याबद्दल. माधुरी मॅम, आपल्याला पण हँड्स ऑफ. एवढ्या कमी वेळामध्ये उत्तर काढणं स्किल आहे, डेफिनेटली स्किल आहे. इट्स नॉट जोक. सिंपल इंटरेस्ट इथं कंपाऊंड इंटरेस्ट निघत नाही लवकर. माधुरी मॅम, आपण पण खूप चांगला प्रयत्न आहे आपला. हे सर्व मला जिल्हा परिषदेमध्ये दिसायला पाहिजे. ठीक आहे. शीतल मॅम मध्ये पीक आलेलं. हा, ममता मॅम आपलं बरोबर आहे, शीतल मॅम आपलं पण बरोबर आहे, बरोबर आहे. हर्षदा मॅम आपलं पण बरोबर आहे. गुड. एवढा जरी, एवढा वेळ पण सफिशियंट आहे. कारण काय असतं, स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला जरी 30 सेकंद जरी मिळत असतील, 30 सेकंद. अधिका मॅम चुकलं काहीतरी आपलं, वर्षा मॅम आपलं पण चुकलं थोडं. हा, धनलक्ष्मी मॅम आपलं बरोबर आहे. 1,000 नाही मॅम, प्रीती मॅम बरोबर आहे आपलं. विद्या मॅम, आपण पूर्ण अमाऊंट काढताय का? 54,500 नाही, असं नाही आहे. स्नेहल मॅम बरोबर आहे. ज्यांचे उत्तर चुकतायत त्यांनी थोडीशी काळजी घ्या, कुठल्या स्टेपला समजलं नाही ते विचारा. मनामध्ये शंका ठेवू नका, कारण गणितामध्ये शंका असेल तर उत्तर चुकतं. येस मॅम, थोडस उत्तर चुकलेलं आहे आपलं, 550 नाही. वर्षा मॅम करेक्ट आहे आपलं, 1,050. बघा, आपले उत्तर 1,050 आले का बघा. हा, सुप्रिया मॅम बरोबर आहे आपला, 1,050 इज द करेक्ट आन्सर. बरं, प्रामाणिकपणे सांगा, कुणाला नाही समजलं याच्यामध्ये? मी स्टेप बाय स्टेप सर्व सांगतो, का चूक का होतंय हे म्हणतोय. आपण दोन सेम टू सेम गणित बघितले, त्याच्यात काहीच अवघड नाही. अधिका मॅम अगदी बरोबर आहे आपला आता.
सुहासिनी मॅम नाही म्हणतायत. ओके. नेहल मॅम बरोबर आहे आपला. चला. गुड. हा, अर्चना मॅम म्हणतायत मला समजलेलं नाही. व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. आपण समजून सांगूत मॅम, आपण त्याच्यासाठीच आहे. हे तुमचे जसे ट्युशन क्लास आहेत त्याच पद्धतीचे ट्युशन आहे. तर तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही विचारू शकता. काही त्याच्यामध्ये वावग नाहीये. ओके. चला. अर्चना मॅमचा प्रामाणिकपणा आवडला मला. हा. कंस कसा सोडवायचा सुहासिनी मॅम? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. चला, इकडे लक्ष द्या. हा फॉर्म्युला तर जशाच तसा आहे, याच्यात तर काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला आज अगोदर पासून म्हणतोय की कंपाऊंड इंटरेस्ट इज हार्ड कन्सेप्ट आहे, ते समजून घ्या. आज नाही समजलं तरी उद्या तरी समजेल. पण आपल्याला 3 दिवस आहेत. ओके. पहिल्या दिवशी समजायला पाहिजे, नाही समजले दुसऱ्या दिवशी, नाही समजले तिसऱ्या दिवशी, नाही समजले तर मग आयुष्यभर समजणार. ओके. आणि आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट आपल्याला मिनिट मध्ये यायचं आहे. ओके. चला. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू पी आहे 5,000. नीट समजून घ्या. 1 प्लस इथं आर किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे. ओके. बघा हा आर काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर. व्याजाचा दर किती आहे, 10. मग 20 होता, म्हणून आपण इथं 20 घेतला. आता 10 आहे तर 10 घेणार. उद्या जर 12 असेल तर 12 पण घेणार आपण. जे दिलेलं असेल तेच घ्यायचं आहे. व्याजाचा दर जो दिलेला आहे तो घ्यायचा. इथं 10 आहे म्हणून 10 दिला. 100. एन किती आहे, एन एन किती असतो, किती नंबर ऑफ इयर. इथं किती आहे, 2 वर्ष, म्हणून इथं 2 येणार. आणि पी जे आहे ते. हा. आता नीट समजून घ्या, मी इथंच काढतो अगोदर. कंस कसा सोडवायचा ते बघा. इथं इथंच बघा. हा एक आहे. आता कंस, हा कंस, कंस बघा. हा एक आहे प्लस हे 10 आहेत, हे 100 आहेत. हम्म? नीट बघा. आता याच्यानंतर सांगणार नाही कंस कसा सोडवायचा. तो असं नाही. हा, केअरफुली इकडे लक्ष द्या. इथं काहीच नाहीये म्हणून इथं एक दिला आपण. ओके. आता हे दोन्ही अपूर्णांक झाले. आता अपूर्णांकाचा विषय असा आहे की याचा छेद 1 आहे, याचा छेद 100 आहे. दोन्हीचे छेद वेगळे आहेत. त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, 2 पद्धती आहेत. दोन्हीचा छेद सारखा तरी करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार तरी करा. आपण तिरकस गुणाकार करू. ओके. तिरकस गुणाकार करणार. कसा तिरकस गुणाकार करणार, 1 आणि 100चा गुणाकार करणार, 1 आणि 10चा गुणाकार करणार. 1 गुणिले 100 हा तिरकस गुणाकार, अधिक 1 आणि 10 याचा तिरकस गुणाकार. 1 गुणिले 10 आणि छेदाछेदाचा गुणाकार. इकडचा छेद 1 आहे, इकडचा छेद 100 आहे. बघा, 1 गुणिले 100 म्हणजे किती असतं, 100. अधिक 1 गुणिले 10 म्हणजे किती, 10. छेद 1 गुणिले 100, 100. आता काय झालं, 100 आणि 10 म्हणजे 110. आणि 100 जशाच तसे. हा. इथं फक्त मी काय करत आहे, इथं फक्त बघा, 110 आणि 100 याच्यामध्ये इकडचे भागाकारामधला दोन्ही 0 0 कटतात. मग इथं राहिलं किती, 11/10. बरोबर आहे, 11/10 राहिलं का नाही, दिसतंय का हे व्यवस्थित, 11/10. म्हणून आपण, हा हे कळालं का, हे सांगा मला. हे समजलं का, हे 11/10 कसं आलं. सुहासिनी मॅम म्हणतायत बरोबर आहे. हा ते अर्चना मॅम एक होत्या. तुम्हाला कळालं का मॅम हे कंस कसं, हा ओके, व्हेरी गुड. चला. आता मग या कंसाऐवजी मी 11/10चा वर्ग असं लिहिणार आहे, म्हणून हे मी इरेज करतोय. आता बघा पुढच्या स्टेप मध्ये काय, हे 5,000 जसे तसे. इथं गुणाकाराचं चिन्ह दिलं, कारण याच्यामध्ये कंसाच्या बाहेरची चिन्ह आणि कंसाची बाहेरची संख्या आणि कंस त्याच्यामध्ये गुणाकार असतो. तुम्ही म्हणता इथं का नाही, इथं का नाही, इथं ऑलरेडी मायनस दिलेलं आहे त्याच्यामुळे तिथं चिन्ह आहे. इथं चिन्ह नसतं, तिथं गुणाकार करायचा असतो. 11/10 चा वर्ग. ओके. वर्ग का, इथं आहे म्हणून. आणि मायनस 5,000. 5,000 वर्षात तसे गुणुले 11चा वर्ग. किती आहे 11चा वर्ग, चला पटकन. सुहासिनी मॅम, अर्चना तुम्ही सांगा. व्हेरी गुड, थँक्यू. थँक्यू फॉर द रिप्लाय. बरोबर आहे माधुरी मॅम, बरोबर आहे ममता मॅम, बरोबर आहे. सुहासिनी, व्हेरी गुड.
म्हणजे 121 आले इथं 11चा वर्ग म्हणून. ह्या कंसाचा वर्ग आहे म्हणजे 11चा पण वर्ग आणि 10चा वर्ग. 10चा वर्ग किती? 100 मायनस 5000. मग आता हे सॉल्व आपण सोपं काय करणार आपण? इथले 100चा एक शून्य कटला, इकडचा एक शून्य कटला, इथल्या 100चा एक शून्य कटला, इथला एक कटला, म्हणजे दोन्ही शून्य शून्य कटले. इथं 50 राहिले, इथं 121 राहिले. आता आपल्याला 50 आणि 121 चा गुणाकार करायचा आहे. 121 गुणिले 50. ओके, 5 0 0 0 0, 5 1 5, 5 2 10, हातचा आला 1, 5 1 5, 5 1 6. किती आला? 6050. मग इथं लिहिणार आपण 6050 मायनस 5000. मग 6050 म्हणून 5000 मायनस केले किती उरणार? 1050. उत्तर आहे 1050. ओके. तीन गणित सेम टू सेम पद्धतीचे मी सांगितलेले आहेत. याच्यानंतर कुणाला शंका नसावी असं माझी अपेक्षा आहे. तरी पण पुन्हा एकदा विचारतो मी, कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये, या गणितामध्ये? हम्म. अर्चना मला समजलं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. चला, व्हेरी गुड. आता ओके, हीच पद्धत असते कंपाऊंड इंटरेस्ट सोडवणे. आता आपण सिंपल जर विचारलं तर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट येतो, आता काही प्रॉब्लेम नाही. आता टोटली क्लिअर झाला. ओके माधुरी मॅम, आता टोटली क्लिअर झालं. ओके, व्हेरी गुड. हेच महत्वाचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट हे हार्ड कन्सेप्ट आहे, त्याच्यासाठी मी वेळ जास्त घेत आहे. तुम्हाला समजून घ्या. तुम्ही 10वीला सुद्धा जे कोणी पुढं आर्टला गेले असतील त्यांनी 10वीला सुद्धा कंपाऊंड इंटरेस्ट कधी अभ्यास केला नसेल, बरोबर ना? किती केला असेल कंपाऊंड इंटरेस्ट? 8वीला आहे बघा कंपाऊंड इंटरेस्ट, आहे ना? हा बरोबर आहे. 8वीला आहे कंपाऊंड इंटरेस्ट. पुन्हा 8वीला तर आम्हाला कळतच नव्हतं असलं काही. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. चला, आता समजलं असेल. हा, 8वी 7वी स्टँडर्डला आहे. हा, बरोबर आहे. चला, आता विसरू नका. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. समजा काय होतं, हे कधी आपल्या लेकरानं जर आपल्याला विचारलं ना, पप्पा तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट येतं का, तर आपल्याला सांगावं लागतं. आणि जर समजा आपलं चुकलं तर आपले लेकर सुद्धा म्हणतात, पप्पा तुम्हाला तेवढं पण येत नाही. त्याच्यासाठी तरी आपल्याला हे गणिताचं कन्सेप्ट यायला पाहिजे, कारण मुलं आपल्याला गणित आणि इंग्रजी हे दोन विषय विचारत असतात, बरोबर आहे? हा. आता दुसऱ्या टाईपचं गणित पाहूत आपण. वेळ होत आहे. एक एक गणित. होय हो, घ्यायचे आहेत ना. हे सिम हा, ऐका ऐका. हे फक्त सिंपल याच्यासाठी होतं की आपले जे शिक्षक आहेत ज्यांचं की गणिताचं बॅकग्राऊंड नसेल त्यांना कंपाऊंड इंटरेस्ट लवकर समजणार नाही. आता आपण सेकंड स्टेपला जातोय ना, आता आपल्याला थोडंसं आणखी हार्ड लेवलचं गणित पाहायचं आहे. हार्ड लेवलचं याच्यासाठी की आपल्याला व्याज वर्ष वाढल्यानंतर काय वगैरे हे पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता एक उदाहरण पाहू आपण. दर साल दर शेकडा दर शेकडा 10% दराने 10% दराने 6000 रुपयांचे 10,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता हे 3 वर्ष आहे, म्हणजे इथं घन आला, घन. लक्षात ठेवा. ओके, हे गणित पाहू. त्यानंतर आपल्याला पुढे हार्ड घ्यायचे आहेत. चला, आपले पहिले तिन्ही गणित सेम टू सेम होते. आता हे 3 वर्षात 3 तर काय? व्हेरी गुड माधुरी मॅम, बरोबर आहे आपला.
ओके, व्हेरी गुड. वर्षा मॅम आपलं पण बरोबर आहे. ममता मॅम आलं. बरोबर आहे, व्हेरी गुड. पूजा मॅम बरोबर. छान. आता तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट साठी प्रिपेअर आहे. हाय लेवल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अधिका मॅम थोडस चुकलं, एक डिजिट कमी पडला. बहुतेक तुम्ही टाईप करताना मिस्टेक करताय का अधिका मॅम? मे बी. हा चुकलेला आहे. प्रणालीचा प्रणाली मॅम आहे ते. हर्षद मॅम चुकलं, थोडस चुकलेलं आहे थोडं. याच्यामध्ये थोडस. हा, स्नेहल मॅम बरोबर आहे शकता. शीतल मॅम रॉंग आहे. चल, मी सोडून देतो. हा, सोनाली मॅम आपलं बरोबर आहे. हर्षदा मॅम नाही, क्लिअर जायचं. चला बोर्ड कडे पहा. श्रुती मॅम बरोबर आहे आपलं. ओके. चला बघा. पी आय इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R/100 एन मायनस पी. पी आहे 10,000, ब्रॅकेटमध्ये 1 + R आहे 10, 100. इथं 3 येणार, फक्त 2 असते ते 3 येणार. कारण इथं 3 काय येणार, कारण 3 वर्ष आहे म्हणून 3 येणार, मायनस 10,000. ओके, 10,000 जशाच तसे. ब्रॅकेट आता किती येणार इथं? इथं 10 आले, इथं 100 आले, इथं 1 आला की इथं 11/10 लिहून टाकायचे. घन मायनस 10,000. 10,000 मल्टिप्लाय बाय 11चा घन किती मग सांगितला होता, 1,331 छेद 10चा घन किती, 1,000 मायनस 10,000. बरोबर. हम्म, बघा, हे तिन्ही शून्य कट होतात, हे तिन्ही शून्य कट होतात. मग इथं राहिले 10 आणि इथं 1,331. आता 10 आणि 1,331चा गुणाकार करताना फक्त काय करायचं, 1,331 लिहायचे आणि इकडचं शून्य फक्त इकडे एक द्यायचा, मायनस 10,000. उत्तर आलं 3,310. हे आपलं उत्तर आहे. समजलं? बघा, ज्यांचे उत्तर चुकलेले होते त्यांना हे समजलं का बघा. तुम्ही फक्त इथं थोडं चुकलं असणार या ठिकाणी, त्याच्यामुळं कन्फ्युजन झालं असेल. वर्ग होता आता घन झाला. बरोबर. आले का सर्वांना उत्तर? ओके. चालेल. टाइम थोडा जास्त लागतोय आता, पण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तुम्ही जेवढा वेळ जास्त ह्याची प्रॅक्टिस कराल तेवढा टाइम जो आहे कन्झ्युम कमी होणार. टाइम थोडा लागणारच ना, कारण हे थोडंसं वेगळं गणित आहे. अशाच गणिताला टेट मध्ये जास्त आपल्याला वेळ द्यावा लागतो. बरं, समजलं का हे? क्लिअर? आजचे हे सर्व गणित समजले आपल्याला? ओके. चला. ओके, तुम्हाला 2 गणित मी HW म्हणून देतो. ओके, आज त्यासाठी उद्या त्याचे मला उत्तर द्या. 2 गणित देतो मी तुम्हाला HW म्हणून. ओके, चालेल. वेळ होत आहे त्याच्यामुळं चला, लिहून घ्या. बघा, सेम टू सेम याच पद्धतीने आहे. 10% दराने
20,000 रुपयांचे 10% दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? ऑप्शन्स देतो. एक आहे 6,420. दोन आहे 6,620. तीन आहे 6,920 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. आणि पुढचा प्रश्न सेम टू सेम असाच आहे. दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा 2% दराने 2% दराने 2 लाख रुपयांचे 2 लाख रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर ऑप्शन आहे 4,000. ऑप्शन आहे 4,220. ऑप्शन तीन आहे 122 1.6 आणि चौथा आहे यापैकी नाही. असे हे दोन गणित आजच्या एचडब्ल्यू साठी आहेत असं समजा. ऍक्च्युली शिक्षकाला एचडब्ल्यू द्यायचा नसतो, पण हे दोन गणित आहेत. स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करून बघा, नोट करा. ओके. उद्या उत्तर सांगतो मॅम. ओके. शीतल मॅम फर्स्ट बरोबर. रिपीट उत्तर टाका. शीतल मॅम रिपीट उत्तर टाका. करेक्ट आहे मॅम. येस, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. फर्स्ट क्लिअर आहे. चला, या ठिकाणी आपण आजचं लाईव्ह सेशन क्लोज करणार आहे. उद्या आपण जर प्ले वगैरे तर उद्या आपण हे रिपीट घेऊ. ओके. आणखी 2 मिनिटं काही कन्फ्युजन असेल तर पटकन विचारा. धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे. त्याचे डब्ल्यू साठी आहेत, मग उद्या आपण त्याच्यावर डिस्कशन करू. कुणाला काही कन्फ्युजन असेल? बरं. आज छान वाटलं का कंपाऊंड इंटरेस्ट सारखी हार्ड कन्सेप्ट शिकून घ्यायला? दिसत नाही का? हा, बघा आहे. अक्षर ओळखू येत नाही, नसेल मे बी, असं वाटतंय मला. लास्ट क्वेश्चन दिसत नाही. इथं 2 आहेत, इथं 2 लाख आहेत आणि इथं 3 वर्ष आहेत. हा, मी आता उत्तर बघितलं नाही. आपण उद्या त्याच्यावर डिस्कशन करू. कुणाचं काही शंका आहे का? कुणाचं काही सजेशन, शंका? आपण 2 मिनिटांमध्ये हे क्लोज करणार आहे. आता उत्तर उद्याच आपण पाहू. ओके. कोणाची शंका असेल तर विचारा पटकन. चालेल. आहे का कोणाचं काही? पूजा मॅम पहिलं नाही, चूक आहे. पहिलं चूक आहे मॅम. ओके. चल, उद्या आपण याच्यावर डिस्कशन करू. गुड नाईट एव्हरीवन. अभ्यास करत राहा पुढचे 30 दिवस. आणि सर्वांनी, पहिली गोष्ट, सर्वांनी एक महत्वाची गोष्ट आहे की टेटचा फॉर्म भरा, लवकरात लवकर भरा. आणखी एक महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये चुका अजिबात करू नका. सर्व माहिती खरी भरा. काही कन्फ्युजन असेल तर व्यवस्थित गायडन्स घेऊनच फॉर्म भरा. आणि नॉन फेमिलियर असेल,
कास्ट सर्टिफिकेट असेल वगैरे, हे सगळं सगळं व्यवस्थित अवेलेबल करून भरा. ओके, चला. गुड नाईट एव्हरीवन. ऑल गुड नाईट.